झी 24 तास एक पाऊल पुढे। यंदा प्रथमच राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या जेईई मेन्स या प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। या प्रवेश परीक्षेला राज्यभरातून सुमारे 2.25 लाख विद्यार्थी बसले होते, मात्र त्यापैकी केवळ 3,500 विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळालंय। तर आयआयटीमध्ये दरवर्षी बाजी मारणाऱ्या पुण्यामध्येही असंच चित्र पाहायला मिळतंय। पुण्यामधून 24,000 विद्यार्थ्यांनी ही प्रवेश परीक्षा दिली होती, त्यातील केवळ 425 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। त्यामुळे प्रवेश परीक्षा राष्ट्रीय पातळीवर घेतल्यास राज्यातील किती विद्यार्थी अभियांत्रिकीच्या प्रवेशास पात्र ठरतील असा प्रश्न निर्माण होतोय। राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येत असलेल्या प्रवेश परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना अजून कष्ट घ्यावे लागणार आहेत। मुळात विद्यार्थ्यांनी 12वीच्या मूळ अभ्यासक्रमाचा पाया पक्का करून घ्यावा, पाठांतरावर भर न देता आपल्या संकल्पना पक्क्या करून घ्याव्यात, तरच राष्ट्रीय पातळीवर निभाव लागेल असं मत ब्रिलियंट अकॅडमीचे संचालक बीजी काळभोर यांनी व्यक्त केलं आहे। पुण्यातील ब्रिलियंट अकॅडमीच्या 5 विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स या परीक्षेत यश मिळवलं आहे। ज्यांना 12वी बोर्डाचा अभ्यास चांगला समजलाय त्यांना जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स सुद्धा सोपी जायला पाहिजे। ह्या तिन्ही गोष्टी ह्या एकत्रितच आहेत। म्हणजे असं व्हायला नको की ह्याला 12वीचं जमतं पण जेईई जमत नाही आणि असं काही व्हायला नको। ज्याला समजलेलं असतं त्याला सगळं समजलेलं असतं। थोडक्यात विद्यार्थ्यांची थोडी जबाबदारी वाढली की त्यांना आता 12वी बोर्डाचाही चांगला अभ्यास करावा लागणार आहे आणि ॲप्लिकेशन बेस जेईईचा पण अभ्यास करावा लागणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।